तर तुम्हाला माहिती का, केळीची भाकरी बनवण्याची पद्धत खूपच सोपी. मी आज पहिल्यांदाच बनवली, पण घरच्यांना मात्र फार आवडली. आता पुढे महाशिवरात्री आली आणि आज आहे एकादशी. त्यासाठी कच्ची कढी घेतली. कच्ची कढीची साल आपल्याला काढून घ्यायची. आता ही मी साल काढायला माझे 8 दिवस झालेत. म्हणजे 8 दिवसामध्ये मी साल वगैरे काढून घेतली, सुकवली, नंतरच पीठ तयार केलं. आज पण एकादशी पण होती ना, म्हणून आज मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. सासूबाई आणि मी केळीची साल काढून घेते आणि जेवढं त्याला कट करता येईल ना बारीक, तेवढं त्याला कट करून घेते. जसे आपण बटाट्याचे चिप्स करतो किंवा एका केळीचे 2-3 भाग कधी केले ना तरी पण चालतात तुकडे. आता हे केळी कट केलेली आपल्याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगली वाळून घ्यायची आहेत. तुमच्याकडे खूप जर ऊन असेल ना तर 2 दिवसामध्येच ते सुकू शकतात. आता मला ही केळी सुकायला 3 दिवस गेलेले. मग 3 दिवसामध्ये बघू शकता मस्त आपली केळी तर चांगली सुकल्या गेलीत. आता हे जे केळी आहे ना तुम्ही वर्षभर घरात ठेवू शकता. जेव्हा तुमचा उपास असेल ना त्या उपासापुरतीच म्हणजे एका भाकरीपुरतंच पीठ तयार करायचं आणि भाकरी करून घ्यायची. पण एकदम मात्र पीठ तयार करू नका. एकदम जर तुम्ही पीठ तयार केलं ना तर पीठ खराब होऊ शकतं. पण हे केळी मात्र वर्षभर राहते, ते खराब होत नाही. आज सासूबाईंची एकादशी आहे म्हणजे एका भाकरीचं पीठ मी मिक्सरमध्ये बारीक केलं. ते लगेच बारीक होतं. खूप जास्त पण वेळ लागत नाही बारीक करायला. आता तवा गरम करायला ठेवायचा. आता भाकरीसोबत मी ठेचा बनवते उपासाचा. तुम्हाला ओल्या शेंगदाण्याची चटणी करायची असेल तुम्ही तेही करू शकतात. आता केळीचं पीठ घेतलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घातलं आणि शेंगदाण्याचा कूट घातला 1 चमचाभर. तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल घालायचं, तुम्ही नाही घातला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आता शेंगदाणे आणि हिरवी मिरची ठेचा करण्यासाठी इथं मी भाजून घेत आहे. आता जसं आपण भाकरी करतो नेहमीची भाकरी ज्वारीची, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला ही भाकरी तयार करून घ्यायची. अगदी सोपी पद्धत आहे. फक्त केळी आपल्याला साल काढून वाळून घ्यायची आणि जेव्हा उपवास असेल तेव्हा ते आपण पीठ तयार करून भाकरी करून घ्यायची. आता जशी भाकरी करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला नॉर्मल भाकरी करून घ्यायची. जाड बारीक पातळ तुम्ही कशीही करू शकतात. खलबत्त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. ठेचा कुटून घ्यायचा. आता तवा पण चांगला तापला आहे, त्यावरच आपल्याला भाकरी घालून घ्यायची. एक साईड मस्त आपल्याला भाकरी घालून घ्यायची आणि तेलला पाणी लावून घ्यायचं. आता एक साईड चांगली भाजली की नाही दुसरी साईड लगेच पलटी मारून घ्यायची. ही दिसायला लाल दिसते पण खायला मात्र एक नंबर लागते. कारण उपासाला साबुदाणा ज्यांना त्रास होतो ना, मी कच्च्या केळीची भाकरी तुम्ही करू शकतात. आता हे मी 8 दिवसापूर्वीची प्रोसिजर आहे माझी ही. पण आज एकादशी आहे ना म्हणून एका भाकरीपुरतं मी पीठ तयार केले. म्हटलं हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करतावा, म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीनं तुम्ही करू शकतात. आपली मस्त केळीची भाकरी तर तयार झाली आणि लगेच गरम गरम ताट वाळायला घ्यायचं. कारण सासूबाईंची एकादशी आहेत. भाकरी काढायची, त्यावर आपल्याला जो केलेला शेंगदाण्याचा ठेसा आहे हिरवी मिरचा त्यावर घालून घ्यायचा आणि वरतून त्यावर तेल घालायचं आणि गरम गरम खायला बसा. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झालं तर. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.